कोणाचं ऍक्सिडेंट होईल, कोणाचं गाडी उडून देईल, धक काळीच करते कीर्तनाला गेलो की. पण मला मालूम आहे म्या 1 किलो भातून माणुसकीची भिंत चालू केली पुसद मध्ये. आज 10 वर्षापासून सकाळी आणि संध्याकाळी पुसदच्या सरकारी दवाखान्यात दररोज 500 लोक जेवतात. अनाज कुणीकडून येते, कोण देते काही मालूम नाही. माझ्याकडं ब्लड बँक आहे, शेकंड्यान कपडा बँक आहे, पुस्तक बँक आहे. मला मालूम आहे माझा मोठा भाऊ खाली आज ड्रायव्हर थकला म्हणून आज सोबत आला. हे संतोष भाऊ आमटे आहे, हे विलास मामा राऊत आहे, ज्याचं पोरग MBBS MD आहे बाबू, एअर फोर्स मध्ये काळ्या वाजवा. ज्याच्या पोरानं खोडे बाबाच्या भागवतात राजूभाऊ भगवान गोपाल कृष्णाचा रोल केला. राजूभाऊनं किती वर्ष खोडे बाबा सोबत आहात तुम्ही? 40 वर्षापासून सोबत आहात. म्हणजे आता भजन म्हटलं तेव्हा बहिणीनं म्हटलं उभ्या राहा तुम्ही, या ना दोघी जणी या तुम्ही, नाही या ना. अरे तुमच्या वडिलांना तर यात्रा भरवली, टाळ्या वाजवा बाबू. विठ्ठल माझा 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 दर्शनाला आलो होतो. मोठी मोठी ना ताई गेली ते दीदी, मी मोठ्या ताईच्या वेळेस आलो होतो, आईच्या वेळेस आलो होतो, राजूभाऊच्या पत्नीच्या वेळेस आलो होतो. नाता आहे बाबू, कारण जय गुरु जय गुरु बाहेर जाऊन दारू पिऊन येत असेल त्यांना हात वरी करा, दारू सोडायची पुरी देतो. एकही नाही. टाळ्या बाबू उभी राहिलेली, खरंच उभी राह. मै जिजा मातेची लेक आहे तू. या 1 मिनिट या. तूने मुझे बुलाया, हिम्मत कर या ना. त्या बाकीच्या बायाचं पेट नाही का पेटे, पण गेले धमक नाही ना हात वरी करायचं. बाया कशी महाराज पेटे, पण ते जनवार इथं बसेल आहे ना. तुम्ही काय ताकद आहे, अशी वागली पाहिजे. आले काय काका कार्यक्रमाला आहेत काय, द्या बरं आवाज येतो, आवाज द्या फक्त. कीर्तनातून येते नाही द्या ना, हिम्मत करा. पाय त्यांनी दारू कधी सोडायला लावतो. नाही नाही ठीक आहे, मायपात दीदी मायपात द्या ना. पाहिलं पाहिलं या या देवा या. येते तू जब जब मुझको पुकारे, या जामाई बापू. धन्यवाद. या माय पुस्तक, याच्यात दारू सोडायची पुरी आहे. आजी तू काऊन गडबड करतो? शांत बाय. इकडून तिकडं नाही ना, ते नातू जाय वाटते. बाबा लय शोक आहे बाबा, आजीचा नातू आली. ते रडून राहिला, घेऊन जा त्याला घरी. आजी घेऊन जाय, ते बाकीच्या बाहेर कळत नाही. हळदी कुंकासारखा कार्यक्रम नको करू तू. म्हणून बाबा विनंती करतो, जावाई बापू हे आहे राष्ट्रपती, महिला बाया म्हणल्या सभापती, माणसं बसले उचापती करत आले. बाबू धन्यवाद भाऊ. मला मालूम आहे लोक तुमच्या गावात असा तसा महाराज सपाटत नाही. जय जय रामकृष्ण.
गेले. योगी साहेबांच्या स्टेजवर होतो. या खंडेरीनं बाबू ते कोण्या देशातला पुरस्कार दुबईचा पुरस्कार जाहीर झाला, पण जाणं झालं नाही. 4 कार्यक्रम बंद करून मी पुरस्कार घ्यासाठी दुबईला नाही गेलो. गजानन महाराजची शपथ, माझ्या लग्नाच्याही दिवशी कीर्तनाला गेलो मी बायकोला घरी ठेवून. मला मालूम आहे मरेपर्यंत सासराच्या घरून सुईचा धागाही घेणार नाही. म्या तुम्हाला कीर्तन सांगा, तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगा, मा पोरा पोरीचं लग्न म्या 5 स्टार हॉटेल मध्ये करा, लाज नाही वाटत. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्य सांगावा. म्हणून गजानन महाराजांचे शेगाव संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर भाऊ पाटील करोडो रुपये दिले ग्रामगीता छापण्यासाठी. टाळ्या वाजवा. आणि त्यानं सांगितलं की तुमची व्यवस्था नसेल तर शेगाव मध्ये येऊ नका, तुमच्या गावात प्रगट दिन साजरा करा, टाळ्या वाजवा बाबू. हे आहे शक्ती आणि साधू वृत्ती. नाहीतर आम्ही पाहतो ना वर्गणी द्यायचा पत्ता नाही, आणि कोपऱ्यात आवाज त्याने इकडे भाजी आणले काय नेत मेल्यावर. म्हणून माय मावल्यांना विनंती करीन, तुमच्याकडून चांगलं होत असेल तर करू नका, पण कोणाची उचापती तरी नका करू. सर्वात जास्त ऍक्सिडेंट होणारे याले दोषी आहे बाया तुमच्या गावातल्या. नाही बाबा, नाही तर तो माणूस गाडी चालवते, ही शांताबाई मागं बसून राहते. 2 व्हीलर नवरा गाडी चालवते आणि ही शांताबाई मागं बसून राहते. चुपचापही बसत नाही, चालू गाडीवर मागून येऊन समोरून थोपा पाहते. हॅलो, नवरा म्हणते मेलो, ते म्हणते कुठं. मला वाटते रस्त्यानं नवऱ्याला त्रास दिल्यापेक्षा नवरा तर आपलाच राहते, मग घरी न्या, चांगली खुर्ची टाकाव, एवढा मोठा लाईट लावा, रात्रभर नवऱ्याचा चेहरा मीरा हो गई माझ्या भगवान गोपाल कृष्णांनी संत चोका महाराजांच्या पत्नीचं बाळपण केलं. हे आहे नाथ. जनी सोबत दळू लागले, भाजी खाऊ लागले, गोरबा काका सोबत मडके दळू लागलं. माझ्या पांडुरंगाने सावताने केला मला